हाय मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहूयात की 2025 मध्ये नवीन वोटर आय डी कसे काढावे, याला मतदान कार्ड असे म्हणतो। मित्रांनो, आपण घरी बसल्या कोणाचाही मतदान कार्ड काढू शकता। कुठेही जायची गरज नाही, आपल्याला फक्त 2 ते 3 स्टेपमध्ये या गोष्टी करता येतात। त्यामुळे मित्रांनो, आता सध्याला बघणार आहोत की मतदान कार्ड कसे काढावे। त्यासाठी आपण प्ले स्टोअरवरून वोटर हेल्पलाइन या नावाचा ॲप्लिकेशन डाउनलोड करावे। इथं पाहू शकता आपण, या ठिकाणी वोटर हेल्पलाइन कोपऱ्याच्या ठिकाणी दिसतंय बघा मित्रांनो। या ठिकाणी मी इथे क्लिक करतोय। हा ॲप्लिकेशन घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर ओपन करायचं आहे। ओपन केल्या मित्रांनो, आपण न्यू यूजरवरती टॅप करायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे। सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। वोटर एक्झिस्ट मित्रांनो, मी सध्याला रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे माझं एक्झिस्ट दाखवत आहे। तुम्ही OTP टाका, त्यानंतर पासवर्ड क्रिएट करा। त्यानंतर काय बॅक आल्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी टाका आणि इथे पासवर्ड जो तिथं रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकलात तोच इथे टाका। नंतर मित्रांनो, OTP सेंडवरती क्लिक करा। त्यानंतर आलेला OTP या ठिकाणी टाका, जे की माझं 539167 OTP आहे। लॉग इन क्लिक करा। वोटर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा। न्यू वोटरवरती क्लिक करा। त्यानंतर लेट स्टार्टवरती क्लिक करा। त्यानंतर वरचा जो ऑप्शन दिसतोय, येस आय एम अप्लाइंग फॉर द फर्स्ट टाइम, या बटनावरती क्लिक करा, जे की इथं दिसतंय आपल्याला। या ठिकाणी दिसतंय, ह्याच्यावरती क्लिक करा। केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता की भरपूर काही ऑप्शन आलेले आहेत। त्यामुळे या सर्व ऑप्शनवरती बारकाईने नजर ठेवूयात। मित्रांनो, पहिला आपल्याला राज्य चॉईस करायचं आहे। या ठिकाणी आपण राज्य चॉईस करूत मित्रांनो। या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्रावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला जिल्हा सोलापूर क्लिक करायचं आहे। आपलं असेंब्ली कुठला आहे, अक्कलकोट यूज करायचं आहे मित्र। डेट ऑफ बर्थ विचारते, डेट ऑफ बर्थ आपलं जे पण डेट ऑफ बर्थ असतो तो डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे। अपलोड डॉक्युमेंट्स मित्रांनो, इथं पाहू शकता की आपल्याला डॉक्युमेंट्स टाकायचे आहेत। डॉक्युमेंट्समध्ये बर्थ म्हणजे जन्म दाखल्यास जन्माचा पुरावासाठी आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत। आपल्या प्रत्येकाकडे आधार कार्ड हा असेलच, त्यामुळे आधार कार्ड हा ऑप्शन टिक मार्क करा। त्यानंतर मित्रांनो, इथं त्याचा एक कॉपी म्हणजे त्याचा एक फोटो अपलोड करा। या ठिकाणून एक फोटो अपलोड केलात की ज्या प्रकारे मी एक सॅम्पल म्हणून दाखवतोय की आपण एक फोटो अपलोड ह्या प्रकारे आधार कार्डचा करू शकता। त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करा। मित्रांनो, आपण एक फोटो अपलोड करायचे फोटो, ते आपण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून क्लिक करून काढू शकता। पण तिथे बॅकग्राऊंडमध्ये रेड कलरचा कार्पेट पाहिजे, म्हणजे बॅकग्राऊंड रेड कलरचा करायचं आहे। त्यासाठी आपण गुगलवरती जाऊन बॅकग्राऊंड कलर ॲड म्हणून सर्च करायचं आहे। त्या ठिकाणी आपण बॅकग्राऊंडवरती कलर ॲड करू शकता, जे की आपल्याला रेडमध्ये भेटून जाईल। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी ज्यांचं पण मतदान कार्ड काढायचं आहे त्यांचं पूर्ण नाव, त्यांचं वडील, तेच मराठीमध्ये चेक करायचं मित्रांनो। एकदा आडनाव चेक करायचं आहे। त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचं आहे मित्रांनो। त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर कुणाचा तरी एक रिलेटिव्ह म्हणजे घरच्यांचा कुणाचा तरी एकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर आता ह्या ठिकाणी विचारते की डिसेबिलिटी इफ एनी टिक ॲप्रोप्रिएट बॉक्स, म्हणजे कुठल्याही एका प्रकारे प्रॉब्लेम असेल तर ते टिक मार्क करायला सांगते, ते टाकायचं आहे। नंतर एवढे झाल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे।
फोटो इथे मी एक फोटो काढून दाखवतो. फोटो ॲड करायला सांगतोय. मी एक सॅम्पलमध्ये फोटो अपलोड करून दाखवलं मित्रांनो. आपला ज्यांचा पण काढायचं आहे त्यांचा फोटो अपलोड करायचं. या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं, मेल, नाव टाकायचं, सरनेम टाकायचं म्हणजे आपलं आडनाव टाकायचं, आधार कार्ड नंबर टाकायचं, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचं, नंतर रिलेटिव्हमध्ये कुणाचा तरी घरच्यांचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी टाकायचं आहे आणि त्यानंतर टिक मार्क कुठल्याही प्रकारचं कुठेच करायचं नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तरी करू शकता. त्यानंतर इथं आय एम इथं रेडमध्ये लिहून येतं आहे. ज्यांचं पण काही प्रॉब्लेम असेल तर आता या ठिकाणी लिहिलं आहे की आय एम नॉट एबल टू फर्निश माय आधार बिकॉज आय डिड नॉट हॅव आधार नंबर. त्यामुळे 2353 2752 1183 म्हणजे ज्यांचं आधार कार्ड नाही त्यांच्यासाठी हा टिक मार्क करून ठेवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो फादर मदर हे विचारतं आहे. फादर मदर म्हणजे आपल्याला कुणाचा तरी एखाद्या घरच्यांचा मतदान कार्डाचा डिटेल्स द्यायला पाहिजे मित्रांनो. त्यामुळे आपण फादरचा देऊयात. या ठिकाणी नाव टाकू शकता फादरचा. त्यानंतर रिजनल लँग्वेजमध्ये चेक करायचं मित्रांनो. रिजनल लँग्वेजमध्ये तोच येतोय का तेच. नंतर इथं पण रिजनल लँग्वेज चेक करायचं आहे. ॲड्रेस चेक करायचं मित्रांनो. ॲड्रेस फुलफिल करायचं आहे. आपण जर शहरात असाल तर पूर्ण ॲड्रेस टाकायचं. गावाच्या ठिकाणी असेल तर आपल्या गावचा पत्ता टाकायचा, तालुक्याचा पत्ता टाकायचा आहे. जसं की माझ्या गावचं उडगी आहे. त्यानंतर तालुकाचं अक्कलकोट असं आहे. नंतर विलेज आणि उडी टाकायचं. त्यानंतर पोस्ट कुठला आहे आपल्या गावचा पोस्टाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पिनकोड टाकायचं आपलं जिथनं पण पिनकोड आहे. तहसील टाकायचं मित्रांनो. इथं अक्कलकोट आपल्या तहसीलचं नाव टाकायचं आहे. इथं ॲड्रेस प्रूफसाठी आपल्याला डॉक्युमेंटचं लिस्ट दिलेलं आहे. आधार कार्डच टाकायचं मित्रांनो. काहीच प्रॉब्लेम होणार नाही. कारण की आधारचे 2 बॅक आणि फ्रंट दोन्ही एकाच फ्रेममध्ये ठेवायचं मित्रांनो. जे की पिक्सार्टमध्ये जाऊन आपण ठेवू शकता. एक व्हाईट पेपर घ्यायचं, त्याच्यावरती बॅक साईड फ्रंट साईड दोन्ही साईडचे ठेवून फोटो काढायचं. नाहीतर पिक्सार्टवरती आपण बनवू शकता. तो आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आणि त्यानंतर मी आधार कार्ड अपलोड केलो आहे मित्रांनो. मी एक सॅम्पल करतो आहे. मला कुणाचाही मतदान कार्ड काढायचं नाही. फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी हा व्हिडिओ काढतो आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपल्या घरचे ज्यांचं पण मतदान कार्ड याच्या अगोदर काढलेलं आहे त्यांचं एकाचं डिटेल्स या ठिकाणी द्यावं लागेल. ज्याचे की फादरचं चालू शकतं, मदर, वाईफ, लीगल गार्जियन इन केस ऑफ ऑर्फन. जर कोणी अनाथ असेल तर त्यांचं जे कोणी पालनपोषण केलेलं आहे त्यांचं हे वापरू शकतात. जे की पालनपोषण केलेले आईवडिलांचा मतदान कार्ड. आणि गुरु इन केस ऑफ थर्ड जेंडर यांनी थर्ड जेंडर ट्रान्सजेंडरमध्ये जे कोणी मोडत असतील त्यांचा पण त्यांना हे ऑप्शन टिक मार्क करायचं मित्रांनो. या ठिकाणी फादरचं आपण सिलेक्ट करूयात. ज्यांचे की जास्त करून फादरचे द्यायचं. या ठिकाणी फादर सिलेक्ट केल्यानंतर त्यांचं इपिक नंबर टाकायचं आहे. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी पोस्ट ऑफिसचं पण नाव टाकू शकता मित्रांनो व्यवस्थित. या ठिकाणी एवढे सगळे डिटेल्स झाल्यानंतर सोलापूर क्लिक करायचं आणि आपलं गावचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो डेट टाकायचं आहे. जेवढं पण आपण डेटवरती क्लिक केलं आहे टिक मार्क करायचं मित्रांनो. या ठिकाणी सबमिट करायचं आहे. एवढं झाल्यानंतर पूर्ण फॉर्म एकदा चेक करायचं आहे. फॉर्म 6चा हा पेज असतो आहे.
कारण की मित्रांनो, आपला डिटेल्स एकदम व्यवस्थित चेक करू शकता. ॲड्रेस, नाव, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर फोटो आपण जे काही अपलोड केलेले आहेत. मी सध्याला कोणाचाही मतदान कार्ड काढत नाही, त्यामुळे मी काहीच या प्रोसीड कन्फर्मवरती क्लिक करत नाही. त्यामुळे आपण इथं कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. एकदा कन्फर्म झाला तुमचा तर तुम्हाला एक रेफरन्स नंबर भेटून जाईल. तो रेफरन्स नंबर तुमच्याकडे ठेवायचा आहे. जेव्हा पण आपल्याला मेसेज येईल ते रेफरन्स नंबर टाकायचं आहे. नसेल तर आपण एक 10 ते 8 दिवसात चेक करू शकता रेफरन्स नंबर टाकून. त्यानंतर तुम्हाला एक डाउनलोड म्हणून इथे ऑप्शन येईल, जिथं आपण पाहू शकता की आपल्याला ऑलरेडी डाउनलोड इपिक म्हणून येईल. इथं रेफरन्स नंबर टाकायचं आहे. त्यानंतर इथे रेफरन्स नंबर स्टेट टाकून आपलं मतदान कार्ड घरबसल्या डाउनलोड करू शकता, कोणाचा पण काढून. मित्रांनो,